कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे गणा आणि आपण पाहत आहात सिनेफाईल मराठी, ज्यावर आपण मराठी चित्रपटांविषयी माहिती देतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा मराठी मूव्हीविषयी डिस्कस करणार आहोत किंवा एक अशा ट्रेलरला रिव्ह्यू करणार आहोत, जो चित्रपट आपल्या भेटीस येत्या 7 फेब्रुवारीला सिनेमागृहात येणार आहे आणि तो चित्रपट कसा आहे, काय आहे आणि कसा असू शकतो याविषयी आपण डिटेल जाणून घेणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. चला या व्हिडिओला सुरू करू. सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही साऊथचा रक्षासन हा पिक्चर पाहिला असेल, जर तुम्ही कन्फ्युज झाला असेल, तर तुम्हाला सांगतो अक्षय कुमारचा कठपुतली जर हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला जर तो चित्रपट आवडला असेल, तर तुम्हाला लेखी गॅरंटी देतो की तुम्हाला केस नंबर 73 हा मराठी चित्रपट खूप जास्त आवडेल. कारण या चित्रपटाचा प्लॉट त्या चित्रपटाप्रमाणेच आहे, बट थ्रिल आणि जो इंटेन्सिटी आहे ती त्या चित्रपटापेक्षाही कितीतरी जास्त या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. कारण त्या चित्रपटामध्ये सर्व पोलीस ऑफिसर्स मिळून एका केसचं इन्व्हेस्टिगेशन करत असतात आणि एक पर्टिक्युलर पर्सन त्यांना फाइंड आउट करायचं असतं आणि ते त्याची शोधत असतात. परंतु त्याच्या ट्रेलरमध्ये जी गोष्ट आपल्याला पाहायला भेटली त्याने या चित्रपटाची इंटेन्सिटी ही त्या चित्रपटापेक्षा कितीतरी जास्त आहे हे सिद्ध होतं. तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या चित्रपटामध्ये शैलेश सर देखील आहेत आणि ते एक प्रॉपर पोलीस ऑफिसर म्हणून काम करत आहेत आणि ते काम करत असताना ते ज्या केसची इन्व्हेस्टिगेशन करत असतात त्याच केसचे एक प्राईम सस्पेक्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इव्हन या केससाठी जी सरकारी वकील असते, जी सरकार थ्रू या केसला लढत असते, ती वकील देखील एक वन ऑफ द प्राईम सस्पेक्ट म्हणून या केसमध्ये पाहिली जाते. म्हणजे जो कोणीही सरकारी कर्मचारी या केसशी रिलेटेड आहे तो एक वन ऑफ द प्राईम सस्पेक्ट आहे, असं आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला भेटतं. म्हणजे खूपच इंटरेस्टिंगचा असा प्लॉट या चित्रपटाचा आहे आणि काफी जबरदस्त थ्रिल आपल्याला यामध्ये पाहायला भेटू शकतं. शिवाय ही एक सायकोपॅथ किलरची स्टोरी आहे, जो कंटिन्युअसली मर्डर करत आहे आणि नेमकं तो कोण आहे, काय आहे हे जाणून घेण्यासाठी ज्या पद्धतीने ह्या केसचे नवनवीन पैलू उलगडले जातात, अगदी 1 मिनिट 58 सेकंदाच्या टीजर मध्ये देखील हा टीजर आपल्याला पूर्णपणे बहारून टाकतं, पूर्णपणे कन्फ्यूज करून टाकतं आणि भरपूर थ्रिल आपल्याला देतो. त्यापेक्षा कितीतरी जास्त थ्रिल हा चित्रपट आपल्याला सिनेमागृहात देईल. तर मी आपल्या सर्वांना सांगेन की आपण हा चित्रपट डेफिनेटली सिनेमागृहात जाऊन बघा. कारण मराठी सिनेमा थ्रू फर्स्ट टाइम असं काहीतरी इन्व्हेस्टिगेशनवर डिपेंडिंग आणि असं समथिंग डिफरंट जे की साऊथच्या पिक्चरला देखील लाजवल अशा अशा पद्धतीचं काहीतरी एक थ्रिलवाला चित्रपट येत आहे. तर तरी तुम्ही तो चित्रपट नक्की पहा आणि डेफिनेटली तुम्हाला हा चित्रपट आवडेल. तो येत्या 7 फेब्रुवारीला जेव्हापासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होते, तुम्ही तुमच्या बाबू सोनाला घेऊन हा चित्रपट नक्की दाखवा. आपल्या मराठी चित्रपटांना सपोर्ट करा, जेणेकरून आपली मराठी सिनेसृष्टी पुढे जाईल. आजच्यासाठी बघतं एवढंच. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या सिनेफाईल मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यावरती आपण नवनवीन मराठी चित्रपटांचे विषय आपल्याला माहिती देणार आहोत. तसेच मराठी सिनेसृष्टीमधील घडलेल्या ऐतिहासिक घटना आणि घडणाऱ्या ऐतिहासिक घटना ज्या इतिहास बनू शकतात, अशा विषय आपण ह्या चॅनलवरती डिस्कस करणार आहोत. आजच्यासाठी फक्त एवढंच. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार अँड बाय.